नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीची अतिशय चविष्ट खमंग आणि खूप खुसखुशीत अशी घडीच्या बट्टीची रेसिपी। कुठलाही सोडा वगैरे न वापरता आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आज ही बट्टीची रेसिपी बघणार आहोत। खूप खमंग ह्या बट्ट्या होतात, चविष्ट लागतात। चला तर बघूयात आता याची कृती। तुपातील बट्टी किंवा कढईतील घडीची बट्टी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 कप जाड दळलेली कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ। हे बघा अगदी असं चरचरीत हे पीठ दळलेलं आहे। तुम्ही गिरणीवाल्याला बट्टीचं पीठ मागलं तरी तो तुम्हाला असं जाडसर पीठ दळून देईल। सर्वप्रथम मोठ्या परातीमध्ये आपण हे पीठ घेऊया। यामध्ये 2 टीस्पून ओवा घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालूया। आपण पोळीला जेवढं मीठ घालतो त्यापेक्षा किंचित जास्त मीठ बट्टीला घाला। 2 टेबलस्पून ताजं घरचं दही घालणार आहे। थोडं दही घातलं की ह्या बट्ट्या खूप अधिक खुसखुशीत होतात। आता यामध्ये साधारण 3 ते 3.5 टेबलस्पून गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। छान कडकडीत असं तेल आहे, बघू शकता। आता हे आपण छान मिक्स करून घेऊ। याआधी आईने तुम्हाला गोवऱ्यांवरच्या रोडग्यांची रेसिपी दाखवली आहे। आज हे रोडगे गोवऱ्यांवर करणं शक्य नसले तर आपण कढईमध्येच हे कशा प्रकारे बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप मस्त हे रोडगे किंवा बट्टी होते। विदर्भामध्ये, वराडामध्ये, खानदेशामध्ये आवर्जून बट्टी बाफले हे घरोघरी बनवतात, सणा समारंभाला बनवतात आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये देखील बनवतात। आता आपण हे तेल ह्या कणकेला छान चोळून घेऊ। बाफल्यांची रेसिपी अजून तुम्हाला दाखवायची राहिली आहे। हा सोप्पा असा बट्टीचाच प्रकार मी आज तुम्हाला दाखवते। हे बघा, हे तेल आणि दही मी या कणकेला छान लावून घेतलं। आता आपण आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालू आणि अगदी घट्ट ह्याची कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। पोळीपेक्षा घट्ट कणिक मळा। हे बघा, छान घट्ट अशी ही कणिक मी मळून घेतली आहे। आता यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी साधारण 10-15 मिनिट बाजूला ठेवून देऊ। साधारण 10 मिनिट हे पीठ छान मुरलं। आता आपण एक वेळा हे नीट मळून घेऊ। आता या पिठाचे आपल्याला पोळीच्या आकारापेक्षा किंचित मोठे असे गोळे घ्यायचे आहे। खूप मोठे गोळे घेऊ नका, पोळीसाठी घेतो त्यापेक्षा किंचित मोठा। इथे कोरड्या गव्हाच्या पिठावर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। ह्या कढईतल्या ज्या बट्ट्या आहे या लहान लहान आकारातच केलेल्या असतात, कारण आपण न वाफवता ह्या डायरेक्ट तुपामध्येच शालो फ्राय करणार आहोत, त्यामुळे छोट्या छोट्या करा। हे बघा, असं किंचित जाडसर हे मी लाटून घेतलं। आता यावर थोडं तेल लावूया। थोडं कोरडं गव्हाचं पीठ यावर भुरभरू आणि ह्याला अशी घडी घालून घेऊ। अजून थोडं तेल ह्या घडीमध्ये देखील लावू। थोडं कोरडं गव्हाचं पीठ, असं थोडं कोरडं गव्हाचं पीठ यावर लावल्यामुळे ह्याचे पदर किंवा पूड छान सुटतात। बघा मी कशा पद्धतीने याला घडी घालते आहे। अशा पद्धतीने घड्या घाला। आता 2 हातामध्ये घेऊन हा जो भाग आहे हा खाली घ्यायचा आहे आणि असं आपल्याला हे बंद करायचं आहे। हे बघा, या पद्धतीने लहान लहान आकाराच्या अशा बट्टे मी आता तयार करून घेते।
हे बट्टी जी आहे ही हाताने चापट करू नका, अशी गोलच राहू द्या, म्हणजे कढईमध्ये तुम्हाला ती सर्व बाजूनी नीट परतता येईल. तुम्ही जर ही अशी दाब देऊन चापट केली तर खालची वरची बाजू ही छान कडक खरपूस भाजल्या जाते, पण कडेला बट्टी थोडी कच्ची राहते. त्यामुळे अशी गोलच नेहमी करता ही बट्टी ठेवावी. बट्ट्या शालो फ्राय करण्यासाठी इथे मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे. हे तूप गरम झालं की यामध्ये बट्ट्या घालूया. एका वेळी तुपात सहज मावतील एवढ्याच बट्ट्या घाला. 4-4, 5-5, 6-6च्या बॅच मध्ये ह्या बट्ट्या करा. आता मध्यम आचेवर ह्या बट्ट्या आपल्याला अलटून पलटून सर्व बाजूनी शालो फ्राय करून घ्यायच्या आहे. आणि ह्या बट्ट्या शालो फ्राय होत आहे तोपर्यंत पुढच्या बट्ट्या आपण लाटून घेऊया. ह्या बट्ट्यांची साईड आपल्याला टर्न करत राहायची आहे, म्हणजे सर्व बाजूनी सारख्या शालो फ्राय होतील. हे बघा, हळूहळू आता ह्या बट्ट्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. छान हलक्या तांबूस रंगाच्या होईपर्यंत आपल्याला ह्या अशा शालो फ्राय करायच्या आहे. हे बघा, बट्ट्या हलक्या तांबूस रंगावर शालो फ्राय करून झाल्या आहे. आता आपण ह्या काढून घेऊ. ह्या अर्धवट भाजल्या गेल्या आहे, पूर्ण भाजल्या गेल्या नाही. अशाच अर्धवट आता आपल्याला ह्या काढायच्या आहे. आता उरलेली बॅच घालूया. तुपामध्ये सहज मावतील एवढेच बट्ट्या एका वेळी घाला. हे देखील आता शालो फ्राय करून घेऊ. सर्व बट्ट्या हलक्या तांबूस रंगावर अर्धवट शालो फ्राय करून झाल्या. आता आपण सर्व बट्ट्या एक सोबतच या कढईमध्ये घालणार आहोत. इथे कढईमध्ये तूप देखील जास्त शिल्लक नव्हतं. तूप जर जास्त उरलं असेल तर ते थोडं काढून घ्या. आता ह्या सर्व बट्ट्या आपल्याला एक सोबत मंद आचेवर सतत परतत भाजायच्या आहे. ह्या बट्ट्या बनवायला वेळ जरा जास्त लागतो. हे थोडं वेळखाऊ काम आहे, पेशन्स देखील जास्त लागतात. मंद आचेवर आता सतत आपण हे परतत बट्ट्या भाजूया. तुम्ही जर इथे घाई केली तर आतमध्ये कच्च्या राहतील. त्यामुळे घाई न करता सर्व बट्ट्यांच्या बाजू टर्न करत करत आता आपल्याला ह्या भाजायच्या आहे. ह्या बट्ट्या पचायला जड असतात, त्यामुळे आमच्याकडे शक्यतो दुपारीच हा बट्टीचा बेत असतो. रात्री बट्ट्या खात नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सणासुदीला किंवा उपवास सोडण्यासाठी बट्ट्या बनवतात. श्रावण सोमवारी जेव्हा दुपारी उपवास सोडतात तेव्हा ह्या बट्ट्या आवर्जून बनवतात. हे बघा, सतत अलटत पलटत मी ह्या बट्ट्या भाजून घेतल्या आहे. बट्ट्या भाजण्यासाठी साधारण 15 ते 16 मिनिट लागले आहे. ह्या बट्ट्या आतपर्यंत भाजल्या जाण्याची एक खूण म्हणजे ह्या अशा वरच्या बाजूनी तडकायला लागतात, ह्याला अशा भेगा जायला लागतात. आणि जेव्हा आपण ह्या बट्ट्या सुरुवातीला अशा पलटवत असतो तेव्हा त्या जड अशा जाणवतात. आणि जसजशा भाजल्या जातात ह्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि बट्ट्या फुलून छान हलक्या हलक्या अशा जाणवायला लागतात. त्यामुळे ह्याच पद्धतीने ह्या बट्ट्या भाजून घ्या. अतिशय चविष्ट, खमंग आणि खुसखुशीत अशा कढईतील तुपातील घडीच्या बट्ट्या तयार आहे. ह्या बट्ट्या तुम्ही साध्या वरणाबरोबर, वांग्याच्या भाजी बरोबर, आमसुलाच्या कढी बरोबर खाऊन बघा. आमच्याकडे असाच बेत असतो. वरण, बट्टी, वांग्याची भाजी आणि आमसुलची कढी. किंवा हे सर्व करायचं नसेल तर फोडणीचं वरण आणि त्यासोबत खायला देखील ही बट्टी मस्त लागते. हे बघा, एक बट्टी मी तुम्हाला आता फोडून दाखवते. आतपर्यंत बघा, ह्याचे पूड किती छान मोकळे झाले आहे. एक एक पूड मोकळा झाला आहे आणि बट्टी आतपर्यंत शिजली आहे. या पद्धतीने बट्ट्या तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.